नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोडेवार आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपण नवोदयचे प्रश्न घेणार आहोत आज, जे की मागच्या वर्षीच्या ज्या पण प्रश्नपत्रिका आहे त्या आपण गणिताचा विभाग आपण सॉल्व करणार आहोत. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो, एका मिनिटातच आपण सुरुवात करू. एकच मिनिट. चला सुरुवात करू. सुरुवातीचा जो प्रश्न आहे हा पेपर आहे आपला, जसं मी तुम्हाला सांगितलं पेपर आलेला होता. पेपर होता आपला 22. पेपरची दिनांक दिलेली नाही, ते ठीक आहे, दिनांक नाही दिलेला आहे, पण हा जानेवारी 2025 चा पेपर आहे. जानेवारी 2025 ला झाला होता आणि हा आता डिसेंबर मध्ये होतो. तर हा पण प्रश्न घेत आहे. तर पहिला प्रश्न आपल्याला जो आला होता तो 90 चे मूळ अवयव प्राइम फॅक्टरायझेशन जशाला तसा प्रश्न येतो पेपर मध्ये आला तसा आहे. तर असा हा प्रश्न होता. तर याचे जे पर्याय दिले, पर्याय क्रमांक 1 9 गुणिले 11 10. नंबर बी दिलता आपल्याला 3 गुणिले 6 गुणिले 5. पर्याय क्रमांक सी दिला होता आपल्याला 2 गुणिले 3 च्या डोक्यावर 2 गुणिले 5. आणि पर्याय क्रमांक 4 दिला होता आपल्याला 2 गुणिले 3 गुणिले 15. अतिशय सोपा असा प्रश्नाचं उत्तर होतं. कोणाला एखाद्याला उत्तर येत असेल सांगा. पहा, इथं पहिला उत्तर येईल असं एक उत्तर होतं. ठीक आहे, पहिला उत्तर होतं म्हणजेच मी याचा अर्थ असा सांगतो, मूळ अवयवाचा आपल्याला काय पाहिजे होता, ग्रुप पाहिजे होता. मूळ जिथे अवयव आहेत असा आपल्याला संच पाहिजे होता. आता इथे जर पाहिलं मूळ संख्या आपण 1 ते 50 पर्यंत जर आपण मूळ संख्या पाहिल्या तर त्या मूळ संख्या असतात 2 3 5 7 11 13 17 19 23 23 च्या नंतर 29 31 37 41 43 47. हा प्रत्येक प्रश्न आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. भलेही आपल्याला थोडा वेळ जास्त लागला तरी चालेल, पण तो प्रश्न कसा आहे काय नाही, कारण असा एक प्रश्न 100% गॅरंटेड येणार आहे तुमच्या परीक्षेला. तर इथं मूळ घटक जर पाहिले, ह्या मूळ संख्या आहेत, ह्या मूळ संख्याच आपल्याला उत्तरामध्ये पाहिजे. मग इथं जर पाहिलं ह्या दोन्ही मूळ संख्या नाहीत म्हणजे हे उत्तर असूच शकत नाही. ह्या मूळ संख्या आहेत आपल्याला मूळ संख्येचा पाहिजे, अवयव पाहिजे, घटक पाहिजे. मग ह्या मूळ संख्या आहेत असाच घटक, हे सगळा गट पाहिजे आपल्याला. इथं जर पाहिली 6 ही मूळ संख्या नाही म्हणजे हा पण मूळ अवयव नाही आहे. त्याच्यानंतर पुढचं जर पाहिलं आपण हे 15 ही मूळ संख्या नाहीये, है ना, ही मूळ संख्या नाही, त्याच्यामुळे हे पण उत्तर आपलं ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. इथं 2 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे आणि 5 ही मूळ संख्या आहे. आता 3 च्या डोक्यावर 2 म्हणजे त्याचा अर्थ राहते 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5. आता ह्या प्रत्येक मूळ संख्याच आहेत, तर डोक्यावर किती जरी असू द्या हरकत नाही. तर ह्या सर्व मूळ संख्येचा गट आहे, त्याच्यामुळे याचा उत्तर होता पर्याय क्रमांक सी. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि
डाऊट असेल तर लगेच कमेंट बॉक्स मध्ये टाका, नाही कळालं तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. तुमचं प्रत्येक प्रश्नाचं जे डाऊट आपण कंप्लीट करू. हा, मेंबरशिप वाल्यांसाठी आपण सेपरेट दुसरे पण वर्ग राहतात, त्याच्यामुळे जे मेंबरशिप घेतील विद्यार्थी त्यांच्यासाठी एक स्पेशल थोडे जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते फक्त मेंबर्सलाच भेटतील. तर आपली मेंबरशिप फीस आहे 199 रुपये. 199 पासून आपली मेंबरशिप स्टार्ट होते. ठीक आहे, आता 10 दिवसात परीक्षेला आहे. 199 ही काही मोठी रक्कम नाही आहे. चला, दुसरा प्रश्न. प्रश्न क्रमांक 42 होता याच्यावर. दुसराच प्रश्न आहे 42 जरी असला तरी. 4 2 0 7 आणि 7 या सर्व अंकांपासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत आहे. आता आपल्याला काय सांगितला प्रश्न, या अंकापासून याचे पर्याय लिहितो. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लगेच टाकायचे. तुम्हाला पर्याय क्रमांक 1 आहे 5000, पर्याय क्रमांक बी आहे 5300, पर्याय क्रमांक सी आहे आपला 5373 आणि पर्याय क्रमांक डी आहे 5720. तर आपल्याला काय करायचं, ह्या अंकापासून कोणत्या अंकापासून 24207 या अंकापासून मोठ्यात मोठी आपल्याला काय करायची, मोठ्यात मोठी किती आणि लहानात लहान संख्या तयार करायची. तर आपण काय करू, मोठ्यात मोठी इथं मोठ्यात मोठी संख्या जर पाहिली आपण, ठीक आहे, इथं सर्वात मोठा अंक पहिले घ्यायचा, त्याच्यानंतर उरलेल्या ज्या संख्या आहे त्याला गोल करून टाकायचं. उरलेल्या संख्येमधला मोठा अंक घ्यायचा, त्याच्यामध्ये नंतर अजून जे उरलेले संख्या आहे त्याच्यातला मोठा अंक घेतला हा 2, ठीक आहे, आणि उरलेला शेवटचा अंक आहे 0. आणि लहानात लहान संख्या घेऊन टाका आपण. लहानात लहान याच्यापासून संख्या तयार होणारी, जर आपण याला उलट केलं 0 2 4 7 ही लहानात लहान संख्या होती. पण जर याला वाचलं तर ही 3 अंकी संख्या झाली, कारण इकडे जर सुरुवातीला 0 असेल तर त्याला आपण गृहीत धरल्या जात नाही. त्याच्यामुळे काय करायचं, आपण हा 2 अंक इथे लिहायचा, हा 0 इथे लिहायचा. मग ही झाली लहानात लहान 4 अंकी संख्या. आता ह्या दोघातला तफावत म्हणजे काय, फरक असे जर शब्द आले तर आपल्याला करायची वजाबाकी करायची आहे आपल्याला. तर वजाबाकी करताना आपण वजाबाकी करू. 0 मधून 7 जात नाहीये, त्या 2 मधला 1 कमी केला, 1 इथं घेतला. 10 मधून 7 गेले, 3 आले. 1 मधून 4 जात नसल्यामुळे ह्या 4 मधून 1 कमी केला, इथं 1 घेतला. 11 मधून 4 गेले, आपलं उत्तर आलं 7. 3 मधून 0 गेले, आले 3. 7 मधून 2 गेले, आले आपल्याला 5. मग आपलं उत्तर जे आहे 5373 उत्तर. 5373 उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये भेटून जाईल. ठीक आहे, प्रश्नाचे उत्तर आवडत असेल, उत्तर समजत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केल्याच्या नंतर हाईप ऑप्शन आलं तर हाईपला पण करा. व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. फक्त आपणच पास नाही व्हायचं, आपल्या मित्रांना पण होऊ द्या पास, आहे की नाही, मार्क जास्तीत जास्त पडू द्या, कॉम्पिटिशन चांगलं तगड होऊ द्या. ठीक आहे, मला मित्राला पडू नाही म्हणून मित्राला सांगायचं नाही, शेअर नाही करायचं, असं करू नका. चला, पुढचा प्रश्न. डाऊट असेल तर तुम्ही लगेच विचारू शकता. प्रश्नामध्ये काही कळालं नसेल तरी लगेच विचारू शकता. कोणतेही चार्जेस आपण सध्या तरी नाही. हा, मेंबरशिप वाल्यांना एक्स्ट्रा तुम्हाला काही आपण प्रश्न बनवत असतो, ते फक्त मेंबर्स लोकांना दिसतात. तर मेंबरशिप घ्यायची असेल तर घेऊ शकता. फक्त मेंबरशिप चार्जेस आहे 199.
9432 भागिले 1.25 बरोबर आहे 7545.6 आहे. तर तर 9.432 भागिले 12.5 च्या बरोबर किती? च्या बरोबर किती? असा एकंदरीत आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, व्हिडिओला लाईक खूप कमी जण करतात. आता जोपर्यंत व्हिडिओला लाईक करणार नाही तोपर्यंत मी पुढचा हा प्रश्न सोडवतच नाही. ठीक आहे, मला कमी आता फक्त 4 लाईक्स आहे, त्याच्यातला एक माझा लाईक आहे. तर त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा. 11 लाईव्ह झोन आहेत. 11 पैकी कमीत कमी 6 तरी लाईक्स होऊ द्या, 7 तरी लाईक्स होऊ द्या. ठीक आहे, 11ला 11 जण लाईक करा बरं. चला बरं, लाईक करायला काही रुपये लागत नाही तुम्हाला. 5 4 5 6 0.7546 सी 75.456. अतिशय छोटा एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पहा, जरी उत्तर जरी मोठं दिसत असेल तरी आपल्याला इथे काही घाबरायची गरज नाही. एकदम शॉर्टकट ट्रिक्सनं मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, व्हिडिओला लाईक करा. पहिले व्हिडिओला लाईक करा बरं. चला, तोपर्यंत मी सुरू करतच नाही. लाईक करा, लवकर लाईक करा. अजूनही कोणीही व्हिडिओला लाईक केलेलं नाही. एखादा तरी विद्यार्थी असा आहे का जो लाईक करेल? नाही करायचं लाईक. चला, लाईक आणि सबस्क्राईब करायचे काही चार्जेस नसतात. असो, चला पुढचा प्रश्न. ह्या प्रश्नाचं उत्तर मी करून दाखवतो तुम्हाला. पहा, ही संख्या आहे 9.432 भागिले आपल्याला 12.5. ठीक आहे, मी एकदम शॉर्टकट मेथड न जरी जात असाल तर एकदम व्यवस्थितपणे आपल्याला सॉल्व्ह करायचा. एकही मार्क कटू नये गणिताचा, असं आपल्याला याची खबरदारी घ्यायची, याची काळजी घ्यायची. तर मग काय करणार आहे मी? पहा, इथं पॉईंट मला जर कटवायचा असेल, इथलचा पॉईंट मला कॅन्सल करायचा असेल, तर जो इथलचा जो पॉईंट आहे, पहा इकडचा पॉईंट मला इकडे द्यायचा आहे ना. एक पॉईंटच्या नंतर एक आकडा आहे, मग मला हा पॉईंट इकडे घ्यावा लागेल. म्हणजेच माझा अंक होईल 94.32 भागिले 125. माझी ही नवीन काय झालेली आहे, समीकरण सूत्र आपलं तयार झालेलं आहे. चला, तर मला काय करायचं आहे? 94.32 ला मला 125 न भागायचं. 125 न मला भागाकार द्यायचा. तर 125 चा पाढा तयार करू. 125, 250, 375. काही अवघड पाढा नाही आपला. आता जे उत्तर देतात ते एवढे काय आपल्याला अवघड नसणार आहे. ठीक आहे, चला. आता आपण हे पाहिलं, हा 0 पेक्षा ही संख्या, सॉरी 125 पेक्षा कमी असल्यामुळे इथे 0 घ्यायचा, इथं 0 घ्यायचा, वजाबाकी करायची. उत्तर आले 9. त्याच्यानंतर पुढची संख्या घेतली, 4 घेतले. हे 94 125 पेक्षा लहान असल्यामुळे अजून इथे 0 घ्यायचा, इथे 0 घ्यायचा. आता थोडासा विचार केला तर पुढचा पॉईंट आहे, पुढचा पॉईंट नंतर पुढची संख्या येणार आहे, म्हणून इथं पॉईंट द्यायचा आणि पुढची संख्या घ्यायची. आता इथं पुढची संख्या घेताना आपल्याला कुठेही पॉईंट लावायचा नाही. आता याच्यापेक्षा मोठी संख्या जर पाहिली आपण, हे आपल्याला पुढचा पाढा लिहित बसायचा आहे. 875, 1000 घ्यायची नाही आपल्या, आहे की नाही. 875 घ्यायचे. 875 चा नंबर किती आलेला आहे? 1 2 3 4 5 6 7 नंबरला आलेला आहे. आणि वजाबाकी केली आपल्याला, 3 मधून 5 जात नाही, मग याला 3 केले, याला 1 घेतला. इथं 13 मधून 5 गेले 8, जात नाही, त्यातला 1 कमी केला, इथं घेतला. 13 मधून 7 गेले 6. ठीक आहे,
आणि त्याच्यानंतर ही पुढची संख्या आपल्याला घ्यायची आहे. जरी विद्यार्थी मित्रांनो, जरी तुम्ही एवढं जरी उत्तर केलं तरी तुम्हाला उत्तर येणार आहे, पर्यायामध्ये लगेच सापडणार. पर्यायामध्ये आपल्याला काय पाहिजे, 0.0 म्हणजे 0.1 इकडचा साईडचा नसला तरी चालते, 0.7 असा अंक पाहायचा. 0.7 जर अंक पाहिला तर आपल्याला इथं 0.7 नाही, ते 7 दशांश आहे. 0.7 हे पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला उत्तर दिसते. म्हणजे आपल्याला पूर्ण गणित करायची गरजच नाही, तुम्ही पूर्ण गणित करत बसतात नाही, ठीक आहे ना. आपल्या 0.7 कुठे भेटायला, पर्याय क्रमांक बी मध्ये. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी हे तुमचं उत्तर आहे. तरी तुम्हाला जर वाटत असेल तर पूर्ण गणित आपण करू शकतो, हे की नाही. ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला ही संख्या आहे ही न घेता याच्या आधीची घ्यायची. 625 चा 5 नंबर आला, हे कमी केला, इथं घेतला, ते 7 आणि 5 आले. 0.75 बघा, 0.75 इथेच आहे. आता हे मोठं मोठं तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करू शकता, आहे की नाही. इथं इथं 5 येतात, मी आता हे याच्या पुढचं गणित करत नाही कारण मला गरजच नाही, ठीक आहे. पुढं जास्त करून काही नाही, आपल्याला हे उत्तर आहे, तुम्ही करत जा, उत्तर तुमचं सेम उत्तर येणार, ठीक आहे. 3 प्रश्न झाले, चौथा प्रश्न पाहू. उत्तर लिहून घेत जा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहून घेत जा. काही शंका असेल तर शंका विचारू शकता तुम्ही. ज्या काही शंका असतील, उत्तरामध्ये प्रॉब्लेम असेल, कळालं नसेल तरी तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता तुम्ही. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. प्रश्न क्रमांक 5, 41 ते 60 मध्ये तुम्हाला गणिताचे 20 प्रश्न येतात. प्रश्न क्रमांक पुढचा हा 44 नंबरचा प्रश्न आला तुम्हाला. 1.1 1.01 1.001 11.01 आणि 111.1001 हा 2025 जानेवारी 2025 ला पेपर झालेला आहे आपला. म्हणजे मागचा जो पेपर होता हा नवोदयचा, तोच मी घेत आहे, ठीक आहे. नवोदयचा मागचा जो पेपर आहे तो तशा तसा मी घेतोय आणि त्याच टाईपचे तुम्हाला कमीत कमी 20 पैकी 10 प्रश्न तरी 10 ते 15 प्रश्न असेच येतात. मागच्या वर्षी सारखे 5 प्रश्न थोडे चेंज होतात, असेच येतात म्हणजे किमती चेंज करून ची बेरीज. पर्याय क्रमांक 1 125.2312 प्रश्न लिहून घेतो मी. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. ज्यांना ज्यांना उत्तर येतात त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाकायचंय. चला आता याचं उत्तर करतो. पहा, की दशांशची एक बेरीज तुम्हाला 100% गॅरंटेड, एक पेपर मध्ये एक प्रश्न गॅरंटेड राहणार आहे, ठीक आहे. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो, लाईटची थोडस व्यवस्था करू, ठीक आहे. चला, दशांशवर आधारित एक प्रश्न गॅरंटेड तुम्हाला परीक्षेमध्ये राहणार आहे. मग आपल्याला हा प्रश्न आहे, तर दशांशचा प्रश्न असला आता ह्या संख्या किती, 1 2 3 4 5 आहे, ठीक आहे. आता पहिली संख्या घ्यायची 1.1 आणि व्यवस्थित लिहायचं, मांडणी व्यवस्थित करायची. पुढची संख्या आहे दशांशच्या खाली दशांश घ्यायचा, एक इथे, दशांशच्या नंतरच्या संख्या दशांश, बरोबर व्यवस्थित घ्यायचा न चूक करता. दशांशच्या खाली दशांश, इथे 1 आणि हे 0.0.0.0 व्यवस्थित मांडणी करायची, मांडणी करताना चुकवायचं नाही. आता हे 11.0
0.1 हे आपलं उत्तर. त्याच्यानंतर आहे 111.0001. पहा मी प्रत्येक जी संख्या आहे ती व्यवस्थित लिहिलेली आहे. ठीक आहे, असा जर रकाना काढला तर तुम्ही याच्यातून सहज रेषा जातील असं मी काढलेलं आहे. जिथं दशांश आहे तिथं दशांश लिहिलेला आहे. आता काय करायचा, आता बेरीज करायची आपल्याला. बेरीज विचारली, काय केली, बेरीज विचारली. हा शेवटचा एक दशांश कसा घ्यायचा, हा एक दशांश कसा घ्यायचा, 1 आणि 1 2 झाले. हा एक दशांश कसा घेतला, 1 2 3 4 5. हे 1 आणि 1 2, एक हा 1 ला 1 दशांश जिथं होता तिथं दशांश. आपलं उत्तर आलेलं आहे 125.1211. 125. मला वाटतं काहीतरी प्रश्नामध्ये मी काहीतरी पहिले अजून एकदा पाहू तिथं. एक ठीक आहे, 0.1 2 3 4 5 6 एक संख्या आपली लिहायची राहिली होती. 0.01 हा अंक आपल्याला लिहायचा राहिला होता, तो मी इथे लिहित. ठीक आहे, 0.01 म्हणजे 2 आणि 1 झाले आपले 3. ठीक आहे, आता उत्तर आले 125.1311. अजूनही आपलं काहीतरी प्रश्नामध्ये चुकी दिसते मला. ठीक आहे, पहिला अंक आहे 111.100. इथे 1 आहे हे ना, इथे 1 आहे. मांडणीमध्ये चूक केली की आपलं उत्तर येते, चुकी होती. 125.231. 125.231 आपल्या पर्याय क्रमांक सी चं उत्तर आहे. ठीक आहे, पण मांडणीमध्ये आपण जर चूक केली परीक्षेमध्ये पण तर आपलं उत्तर नक्कीच चुकू शकते. पण चुकलं जरी तर पर्याय मध्ये नसला तर पुन्हा आपण प्रश्न पाहू शकतो, तपासू शकतो आणि त्याचं उत्तर काढू शकतो. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो, कारण तुम्हाला त्याचा बेनिफिट होणार आहे. तुम्हाला काही चार्जेस लागत नाही याचे. सबस्क्राईबचे, लाईकचे लागतात का नाही, मग तुम्हाला बेनिफिटच आहे ना हा. ठीक आहे, तुम्हाला माझे येणारे व्हिडिओ लगेच भेटतील, नोटिफिकेशन लगेच येईल सरांचा आलेला. आणि मी सर्व प्रकारचे प्रश्न करतो, सर्व म्हणजे तुम्ही कोणतीही गव्हर्नमेंटची परीक्षा द्या त्याच्यावर आधारित प्रश्न आपण करत असतो. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. प्रश्न क्रमांक आपला झालेला आहे 445 नंबरचा प्रश्न. भागाकाराच्या एका प्रश्नात भाजक 51, भागाकार 16 आणि बाकी 27 आहे, तर भाज्य आहे. अतिशय सोपा असा प्रश्न. 843 पर्याय क्रमांक बी आहे. 483 पर्याय क्रमांक सी होता आपला. 9 आणि पर्याय क्रमांक डी आहे 1393. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लगेच टाकायचं आहे. अजूनही चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत मुलं. ठीक आहे, चॅनेलला सबस्क्राईब करायचा एकही रुपया लागत नसते. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, म्हणजे माझं जेव्हा मी व्हिडिओ बनवेल टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच भेटेल. आता ह्याचं उत्तर अतिशय सोपं आहे. पहा तिथं भाज्य बरोबर काय राहतं, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, किंवा भागाकार अधिक गुणिले भाजक अधिक बाकी असं आपलं सूत्र राहते. याच्यामध्ये तुम्ही याला ब्रॅकेट मध्ये जरी घेतलं तरी चालते. भाजक आहे आपला 51, भागाकार आहे आपला 16 आणि बाकी आपली आहे 27. आता हे ब्रॅकेट सोडवायचं, 51 गुणिले 16 करायचं 51
गुणिले 16 केले, 6 एक 6, 6 पंचे 30, 1 1 1, 5 1 5, 6 1 8. मग याचं उत्तर आलं आपलं 816 अधिक 27 करायचे. 816 अधिक 27 केले, 816 मध्ये 27 मिळवले आपण, इथं 3 झाले, हाताला 1 हे 4 झाले, हे 8 आले. म्हणजे आपलं उत्तर आलं 843. 843 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आपल्याला सहज भेटून जाईल. ठीक आहे, अतिशय सोपं असं उत्तर आहे. नवोदयचे गणित काही अवघड नसतात. एखाद दोन प्रश्न सोडला तर बाकी सर्वच्या सर्व तुम्हाला पैकीच्या पैकी मिळवण्यामध्ये आपण नक्कीच मदत होणार आहे आपली. चला पुढचा प्रश्न क्रमांक 5वा. 5 झाले. 6वा नंबरचा प्रश्न. एखाद्याला डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. अतिशय सोपा असा प्रश्न होता 46 नंबरचा. पुढील पैकी कोणती संख्या उत्तर येत असेल तर प्रश्नाचा क्रमांक टाकायचा आणि उत्तराचा क्रमांक टाकायचा. जे विद्यार्थी लाईव्ह नाही त्यांनी पण याच्यामध्ये सहभाग घ्यायचा. पुढील पैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते. संख्येचा अवयव असते असा आपल्याला प्रश्न विचारलेला. त्याच्यात पर्याय देतो मी तुम्हाला. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक बी आपल्याला 2 आहे, पर्याय क्रमांक सी आहे 4 आणि पर्याय क्रमांक डी आहे 7. उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा येत असेल तर. लगेच सांगा, उत्तर अतिशय सोपं आहे. एवढं सोपं उत्तर येत नाही तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. चला मी सांगणारच आहे उत्तर. कोणालाही अजूनही उत्तर आलेलं नाही याचं. चला मी सांगतो तुम्हाला उत्तर. कोणालाही जमलं नाही याचं उत्तर. त्याचं उत्तर आहे अशा प्रकारे. पहा, पुढील पैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते. ठीक आहे, तर मूळ संख्येचा अवयव नेहमी काय असते? एक ही संख्या प्रत्येक संख्याचा अवयव असतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. एक ही संख्या, एक हा अंक हा प्रत्येक संख्येचा अवयव असतो. एवढं सोपं उत्तर होतं. ठीक आहे, चला पुढचं. हा 7वा प्रश्न आहे, म्हणजे 47 नंबरचा प्रश्न आहे तुमचा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न होता 20.0925 चे सोपे अपूर्णांक रूप. सोपे अपूर्णांक रूप आपल्याला लिहायचं होतं. याच्यात पर्याय 1 होता 803.7, पर्याय क्रमांक बी होता 8037 भागिले 400, पर्याय क्रमांक बी होता 837 भागिले 200, पर्याय क्रमांक सी होता 8037 भागिले 400
आणि पर्याय क्रमांक डी होता आपला 8037 भागिले 4000. तर आपल्याला काय पाहिजे होतं, आपल्याला भागाकार ह्या संख्येचे करायचे बा, छेद म्हणजेच भागिले, छेद म्हणजेच काय, भागिले. मग आपल्याला काय करायचं, 803.7 आपल्याला 400 ने भागायचं. उत्तर एवढं येते का ते पाहायचं. उत्तर ते आलं तर आपलं तेवढंच उत्तर संपलं. आता 400 न भागाकार द्यायचा म्हणजे पाहायचं, 400 न पडा सोपा आहे, 4चा पडा तयार करा, 400 तर ऑटोमॅटिकली होतो. बघा 400 दोन्ही 800, इथे 2 लिहितो, हे की नाही, इथं 3 आले. आता ही संख्या जी आहे ती दशांशच्या पुढची संख्या आहे. पहा प्रत्येकाचं उत्तर मी करून पाहतो. ज्यात याचं उत्तर आलं तर हेच उत्तरही संपलं, नाही आलं तर मग पुढचा प्रश्न घ्यायचा, पुढचा घ्यायचा ऑप्शन, पुढचा पर्याय घ्यायचा. ठीक आहे. आता हे पुढची संख्या दशांश नंतर येते, त्यामुळे इथं दशांश घ्यायचे आणि 7 घ्यायचे. आता याला 400, ही संख्या 400 पेक्षा लहान असल्यामुळे इथं 0 घ्यायचं, इथं पण 0 घ्यायचं, वजाबाकी करा, 37 आले. मग आपल्याला काय करायचं, इथे एकही संख्या नाही, दशांश ऑलरेडी दिलेला आहे, तर एकदा दशांश दिल्यावर पुन्हा पुन्हा द्यायची गरज नाही. आता ही 370 ही 400 पेक्षा लहान ही संख्या, इथे 0 द्या, इथे 0 द्या, 370. आपल्याला उत्तर काय पाहिजे, 20.0925. तर याचं उत्तर 20.0295 येऊ शकत नाही, तर उत्तर आहे 2.00. मग हे पर्याय आपलं उत्तर राहू शकत नाही. दुसरा पर्याय पाहू, आपल्याला उत्तर हे पाहिजे 20.0925. बरोबर आहे का. चला, तर हे उत्तर राहू शकत नाही, त्याच्यामुळे मी हा उत्तर पर्याय कट करत आहे. त्याच्यानंतर मी दुसरा पर्याय घेतोय 8037, हा पर्याय घेतो. छेद 200 म्हणजे 200 घ्यायचे. आता आपल्याला पहा, इथे 0 0 जरी घेतले तर याला 800 ला आपण 200 न भाग देऊता, उत्तर किती, वरी 4 येईल, इथं 3. आपल्याला 20 दशांश पाहिजे, म्हणजे सुरुवातीचा आकडा 2 यायला हवा. सुरुवातीचा आकडा इथे 2 येतो का, नाही, मग हे पण उत्तर राहणार नाही, पूर्ण करायची गरजच नाही. जे स्मार्ट मुलं आहेत त्यांना थोडस लगेच उत्तर कळते. आपल्याला उत्तर पाहिजे 2 पासून सुरुवात, तर हे पण उत्तर नाही. तर पुढचा आहे आपला इथे 400. आता इथे 800, 400च्या पळात 800 हे 2 नंबरला येतात, उरले इथे 300. पुढची संख्या घेतला तर 37 होता. आता 37 ही संख्या 400 पेक्षा लहान असल्यामुळे आपण इथे 0 देऊ आणि इथे पण 0 देऊ, वजाबाकी केली तर 37 येतील. आता जर पाहिलं तर इथे एकही संख्या नाहीये, इथे संख्या नाही म्हणून आपण 0 दिला. पहा सुरुवातीचे जे अंक आहे 2 0, सुरुवातीला 2 0. मग आता आपल्याला पूर्ण भाग एक एक द्यायचा, पुढचा अंक आपला 0.925 यायला पाहिजे भागाकार केला तर इथे आपण 0 घेतला. पुढं आपल्या संख्या संपल्यामुळं आता ही 370 ही 400 पेक्षा लहान संख्या आहे, त्याच्यामुळे इथे 0 घ्यायचा, इथे पण 0 घ्यायचा, 370. आता अजून जर भाग केला, इथं आपल्याला काही संख्या नसल्यामुळे इथे 0 घ्यायचा. आता 400 3600 तर तुम्ही पाढा तयार करून राहू द्या. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीचा आपल्याला तेवढा वेळ नसल्यामुळे आपण, नाही तर भरपूर वेळ लागेल, 400 800 तुम्ही करू शकता, असं आहे की नाही. 3600 येतात पाड्यामध्ये, 1200 1600 2000 2400. 400चा पाडा काय अवघड नसते, पहा जे पण पाडे देणार ते सोपेच राहणार, त्याच्यामुळे प्रयत्न करा. आता इथं आले 100 उरले, अजून एक 0 घ्या, जोपर्यंत उत्तर खाली 0 येत नाही तोपर्यंत घ्यायचं आहे आपल्याला. 400 दोन्ही 800, उरले 200. 200 ला आपण इथे 0 घेतला, 2000 आपल्याला होऊन जाते, 2000 ला 2 भाग जातो आपल्याला. आता हे 0 आला, पुढे करायची गरजच नाही आपल्याला भागाकाराला. 20.0925. 20.0 जर आपल्याला हे उत्तर, आपल्याला हे सोपं रूप आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी उत्तर आहे आपलं, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण उत्तर लिहायचं पर्याय क्रमांक सी. ज्याचं उत्तर आहे ह्या पर्यायाचं उत्तर आलं 20.0925 हे उत्तर आलेलं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. काही काही प्रश्न सोपे राहतात, कमी वेळ घेतात, काही काही प्रश्नाला थोडं
जास्त वेळ लागतो. जर तुम्ही हा व्यवस्थित प्रश्न केला तर मला वाटत नाही की या प्रश्नाला तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. विद्यार्थी मित्रांनो, मी सायंकाळी पण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहे. हे पुढचे 10 दिवस जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिकेचा आपल्याला सराव करायचा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, हा मला थोडासा वादग्रस्त असा प्रश्न वाटला होता जेव्हा आला होता तेव्हा. ठीक आहे. तरी पण हा प्रश्न जर तुम्हाला पण आला तर काही ना काही उत्तर द्यावंच लागतं. त्याच्यामुळे आपण याचं उत्तर मी जर करायला गेलं तर थोडंसं -4 -4 हे -5 होतात. -5 हे 0 तर उत्तर थोडं चुकण्याची शक्यता आहे. पण तरी पण आपल्याला करायचंच आहे. तर आपण याला वजाचे 4 न समजता हे एवढंच सॉल्व्ह करताना आपण काय करतो, याला प्लसचे 4 समजतो. मग आपल्याला हे पूर्ण पदावली लिहून घ्यायची. कारण परीक्षेमध्ये आपल्याला माहिती नसतं की कोणता प्रश्न चुकीचा आहे, कोणता प्रश्न बरोबरचा आहे आणि कोणाशीही वाद घालायचा नाही. आपण आपले सगळे प्रश्न करायचे. कारण वाद घालण्यात जे गार्डिंगला सर आले त्यांच्याशी बोलण्यामध्ये आपला फार वेळ जाईल. परीक्षेला आपला जो प्रश्न तेवढा वेळ नसतो. त्याच्यामुळे 5 मिनिटं जर गेले तर ते आपलेच जाणार आहे. ठीक आहे. तर प्रश्न सगळे प्रयत्न करायचे. आता ह्या एवढंच सॉल्व्ह केलं तुम्ही, एवढंच सॉल्व्ह केलं तर हे उत्तर 3 वजा 5 आहे की नाही, महिरपी कंस आहे. याचं उत्तर येते हे पहिले डोक्यावर जे बार असतं त्याला सॉल्व्ह केलं. डोक्यावर तर बार होतं याचं उत्तर समजा असं -4 न समजता याला 4 आणि 1 समजलेला 3 आलं. 5 हे 3 झाले, 5 मधून 3 गेले, उत्तर 2 आलं. म्हणजे एवढ्या ब्रॅकेटचं उत्तर 2 आलं. वजा हे बाकीच्या गोष्टी मी जशाला तशा लिहिल्या. वजा इथे 18 वजा 8 असं आपलं एकंदरीत प्रश्न आहे. आता ह्या दोघांची वजाबाकी केली तर हे 14 येतात. 18 मधून 14 गेले, उत्तर येते 4. 8 मधून 4 गेले, उत्तर येते 4. मग असं असं जर आपण सॉल्व्ह केलं असतं त्याचा उत्तरचा पर्याय क्रमांक सी उत्तर होतं. चला पुढचा प्रश्न. 10 प्रश्न झाल्यावर आपण एक 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ. प्रश्न क्रमांक 9 आपला. 3 अधिक 3 भागिले 100 अधिक 3 छेद 1000 अधिक इथे 1 2 3 4 5 6 शून्य, 1 वर 6 शून्य, 1 2 3 4 5 6 शून्य. एक वेळेस स्टॉप चेक करून पाहू. 3 आणि 3 6 ची बरोबर दशांश पूर्णांकाची संख्या आहे. ची बरोबर दशांश संख्या आहे. दशांश संख्या आहे. याचं उत्तर करायचं होतं. याचे पर्याय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर थोडा व्यत्यय आलता नेट प्रॉब्लेममुळे, तर तो झालेला आहे सॉल्व आणि आपण पुन्हा प्रश्न
करण्याकडे वळू. ठीक आहे, पुढचा प्रश्न हा आपण आधीच केलता. एकच मिनिट थांबा. चला सुरुवात करूत आपण पुढच्या प्रश्नाची. तर आपल्याला असा प्रश्न लिहिता 3 अधिक 3/100 आणि 3/1000 आणि 3 आपल्याला हे होते 10 लाख. बरोबर किती असा एक प्रश्न विचारला होता. तर मग आपण हा सॉल्व करताना ह्या 3 ची किंमत 3च आहे. 3 ची किंमत 3च आहे. म्हणून ह्या 3 ला आपण इथे 3 लिहू. ठीक आहे, थोडा गॅप ठेवू आणि याची किंमत 3च आहे. त्याच्यानंतर हे 3/100 म्हणजे त्याला 3/3 लिहू शकतो. 3च्या खाली 2 शून्य असल्यामुळे ठीक आहे आपल्याला 0.3 लिहायचे आहे की नाही. 2 आकडी संख्या बनवायची. पण 2 आकडी संख्या बनवताना आपल्या पलीकडच्या साईडला दशांश न देता आपल्याला अलीकडच्या साईडला दशांश द्यायचा. इथे 2 अंक असल्यामुळे 100 इथे दशांश द्यायचा आणि दशांशच्या अलीकडे काही संख्या नसली तर आपल्याला काय लिहायचा 0 लिहायचा. त्याचप्रमाणे 3/1000 मग आपल्याला 3 दशांश लिहायचे. खाली 3 शून्य आहेत. एक वेळेस प्रश्न पाहून घेऊत आपण. तर खाली आपल्याला काय करायचं 4 अंकी. समजा इथे ही खाली 3 अंकी संख्या आहे तर वरी पण 3 अंकी संख्या बनवतात. पण वरी पुन्हा लिहितो वरी पण 3 अंकी बनवायचं. पण पलीकडे दशांश द्यायला जमत नाही आपल्याला. त्याच्यामुळे अलीकडे दशांश दिलं. खाली पण 3 अंकी संख्या झाली. हे 2 शून्य कटले 1 2 आणि इतर आपण दशांश दिला. मग आपली संख्या झाली 0.03. इथं दशांश द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता खालीची संख्या 4 अंकी आहे तर वरची संख्या पण 4 अंकी करायची आपल्याला. तर वरी पुढच्या साईडला आपण शून्य दिले तर याची व्हॅल्यू वाढते. याची व्हॅल्यू वाढवायची नसेल तर अलीकडच्या साईडला शून्य द्या. मग खाली 1000 आहे. 1 2 3 शून्य गेले. 1 2 3 अंक सोडून आपल्याला इथं दशांश द्यायचा. मग ही संख्या झाली 0.003. त्याचप्रमाणे आपण हे सॉल्व केलं. कोणती संख्या आता ही 3 आपल्याला एकूण 1 वर 6 शून्य द्यायचे. मग आपल्याला ही 6 हे वरची पण संख्या 6 अंकी करायची. तर आपण सुरुवातीला शून्य द्यायचे 1 2 3 4 5 6 आणि खाली आपल्याला 1 वर 6 शून्य. आपल्याला काय करायचं हे पूर्ण शून्य कट करायचे. 1 2 3 4 1 2 3 4 5 आणि 6व्याला 3 लिहायचा. मग हे करून आपल्याला पॉइंट द्यायचा. कुठं पॉइंट द्यायचा आपल्याला सुरुवातीला 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 आणि हे 7 किती अंकी संख्या आहेत 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 5च व्हायले. मग 0 3 अजून एक घ्यायचा. ठीक आहे. ते 6 अंकी संख्या होईल. आपल्या या सर्वांची बेरीज करायची 0.000 1 2 3 4 5 6. आता याची बेरीज केली आपण 0 0 3 0 3 0 काय व्हायला हे 0 हे 0 हे 0 हे 0. त्याच्यानंतर हा 3 इथे हा 0 आणि हा 3 इथं आणि दशांशला दशांश. मग आपलं उत्तर येईल 3.0 3 3 0 0 3. आता आपण जर पाहिलं 0.0 3 3 0 0 3 पर्याय क्रमांक बी चे उत्तर आहे. थोडं किचकट उत्तर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचे व्यवस्थित आपण प्रश्नाचे उत्तर करू. विद्या आल्यामुळे बराचसा वेळ याच्यात गेलेला आहे तरी काय हरकत नाही. व्यवस्थित प्रश्नाचे उत्तर करायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आहे आपला 50 नंबरचा प्रश्न होता. म्हणजे आता 10वा प्रश्न आहे. प्रत्येकी 300 ml एल कॅपिटल मध्ये काढला जाईल मुद्दा च्या 17 पाण्याच्या बाटल्या आणि
प्रत्येकी 130 ml च्या ज्यूसच्या 30 बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या. एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या आहेत. जगमध्ये एकूण किती लिटर द्रव्य आहे? किती लिटर द्रव्य आहे असा आपल्याला एकंदरीत प्रश्न विचारला होता. त्याचे पर्याय होते आपले 8, 9, 4 आणि 11. अतिशय सोपा असा प्रश्न होता. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 300 गुणिले 17 करायचं होतं. 300 गुणिले 17 त्याचं उत्तर लिहूत आपण आणि 130 गुणिले 30 असं करायचं होतं. ml मध्ये पहिले उत्तर काढू. ml चं आपण लिटर मध्ये त्याला 1000 बघितलं तर लिटर मध्ये उत्तर येऊन जाते. तर हे 17 त्रिक 51 आणि इथे 2 शून्य असल्यामुळे 2 शून्य मी एक्स्ट्राचे घेतले. ज्याला असा गुणाकार करणं अवघड चाललं त्याने आपल्याला काय करायचं 300 गुणिले 17 करायचं. तसंच 130 गुणिले 30 करायचं. ते त्रिक 39 आणि हे 1 आणि 1 शून्य 2 शून्य घेतले बेरीज करायची. ठीक आहे. हे 900 ml 900 ml एवढं उत्तर आलं. 900 ml म्हणजे पहा 1 लिटर बरोबर 1000 ml असते. मग 9 आपल्याला काय पाहिजे 9000 ml आहे. 9000 ml आहे. 2 लिटर बरोबर काय होते 2000 राहते. 3 लिटर आपल्याला 9 ml आहे. 9000 ml आहे म्हणजे किती लिटर असेल 9 लिटर असणार आहे लिटर. तर 9 लिटर हे पर्याय क्रमांक बी चं उत्तर आहे. काही अवघड नव्हतं. व्यवस्थित तुम्ही प्रश्न पाहायचा आहे उत्तर करायचं आहे त्याचं. चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे आपला थोडा लांबलचक प्रश्न आहे. व्यवस्थित वाचून काढायचा. सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी
9 वाजता घरातून बाहेर पडला. बाहेर पडला. तो 10 मिनिटे चालत गेला. एक तास 5 मिनिटे बस मधून गेला. व्यवस्थित प्रश्न वाचायचा, व्यवस्थित जर त्याचं वाचन आहे त्याला उत्तर सहज भेटेल. अजून आपला भरपूर प्रश्न राहिलेला आहे. आणि शेवटी 15 मिनिट चालत काकाच्या घरी पोहोचला. काकांच्या घरी पोहोचला. तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिट थांबला. आणि सायंकाळी 3:30 वाजता घरी परतला. तीन 30 वाजता घरी परतला. परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला? प्रवासात त्याला किती वेळ लागला? पर्याय देतो, त्याच्यानंतर या प्रश्नावर आपण डिस्कस करू. पर्याय क्रमांक 1 तास 30 मिनिटे. 1 तास 35 मिनिटे. 1 तास 40 मिनिटे. 1 तास 45 मिनिटे. पहा, हा असा थोडा लांबलचक प्रश्न आला होता. पण जेव्हा पण लांबलचक प्रश्न असतो थोडा व्यवस्थित करून त्याचं उत्तर करायचं राहते. कारण लांबलचक प्रश्न म्हणला की मुलं काय करतात, अर्धवट वाचतात आणि अर्धवट उत्तर करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे त्यांचा प्रश्न चुकतो आणि एखाद्या मार्काने त्यांचा 90 मध्ये नंबर लागायचा राहते. प्रश्नाचं उत्तर काही अवघड नाहीये. तो सकाळी 9 वाजता घरातून निघाला आणि तो सायंकाळी 3:30 घरी, आता सायंकाळी म्हणण्यापेक्षा दुपारी म्हणलं तरी चालते, आला 3:30 पोहोचला. मग इथून एवढा वेळ जर पाहिला आपण 9 ते 12 जर पाहिलं, 9 ते 12 आपले होतात
3 तास, 12 ते 3 होतात आपले 6 तास. आणि मग अजून त्यानं 3 वाजते 3:30 पकडलं तर एकूण होता 6 तास 30 मिनिटे. म्हणजे एकंदरीत एवढा वेळ तो बाहेर होता, हे की नाही. आता आपल्याला पाहायचं की तो काकाच्या घरी जावंच तर त्याला किती वेळ लागलेला आहे टोटल. तर इथे जर आपण पाहिलं, तो 9 वाजता घरातून पडला, त्याच्यानंतर तो 10 मिनिट चालत गेला. आपण सगळं मिनिटामध्ये काढू. 1 तास 5 मिनिट तो बस मधून गेला, म्हणजेच 1 तास 5 मिनिटं, म्हणजे आपण याला 32 65 हे 60 मिनिटे आणि 5 मिनिटे, म्हणजे एकूण 65 मिनिटं तो बस मध्ये बसला असं आपण गृहीत धरू. त्याच्यानंतर 15 मिनिटं तो अजून चालत गेला काकाच्या घरी. त्याच्यानंतर तो काकाच्या घरी 3 तास 20 मिनिटं थांबला. 3 तास म्हणलं तर 3 गुणिले हे 180 अधिक 20 मिनिटं तो थांबला, म्हणजे टोटल एकूण मिनिटामध्ये जर पाहायचं गेलं तर 200 मिनिटं थांबला. म्हणजे त्याचा आतापर्यंत जो झालेला आहे 200 मिनिटं कव्हर झालेली, हे की नाही. आता पण याची बेरीज केली, 0 हातचाला 1, 9 हातचाला 1, म्हणजे आपल्याला 290 मिनिटं. 290 मिनिटच म्हणजे किती, याला जर आपण तासामध्ये कन्वर्ट केलं ते होतात 4 तास 50 मिनिटाचा वेळ आपला कालावधी झालेला आहे. पण आपल्याला इथे दिलं 6 तास 30 मिनिटं. मग आपल्याला काय करायचं, 6 तास 30 मिनिटामधून 4 तास 50 मिनिटं वजा केले, ठीक आहे. याच्यातला एक कमी करायचं, ह्या 30ला आपण 60 मिळवले, हे 90 झाले, ठीक आहे. हे 1 तास कमी केला म्हणजे 90 मिनिटं होतात. 9 मधून 5 गेले 4, आणि ते म्हणजे 1 तास 40 मिनिटाचा अवधी त्याला घरी परत यायला लागलेला आहे. असा एकंदरीत प्रश्न होता. हा पर्याय क्रमांक सी याचं उत्तर होतं. चला पुढचा प्रश्न पाहूत आपण. चला पुढचा प्रश्न होता आपला 52वा म्हणजे 12वा प्रश्न आपला. एक दुकानदार 5 चॉकलेट 1 रुपयात रुपयाच्या 5 चॉकलेट विकत घेतो आणि 1 रुपयाच्या 4 दराने विकतो. एकूण 125 रुपयाचा फायदा करून घेण्यासाठी त्याला तो किती चॉकलेट्स विकतो, तो किती चॉकलेट्स विकतो. एक 1200, 2500, 2000,
1500 इथं आणि 2500. तर प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे. चला ह्यामध्ये पहा, 1 रुपयाच्या 4 चॉकलेट काय करतो तो, 5 चॉकलेट विकत घेतो आणि 4च चॉकलेट विकतो. पण त्याला एकूण नफा आपल्याला कमवायचा आहे 25 रुपये नफा कमवायचा. तर आपण काय करू, 1 रुपया नफा मिळवण्यासाठी त्याला किती चॉकलेट खरेदी करावं लागतील आणि किती चॉकलेट विकावं लागतील ते पाहू. ठीक आहे. तर आपल्याला जर आपण इथे पाहिलं तर 1 रुपयाच्या त्याला 20, त्याला 4 रुपये पहा, त्यानं जर 20 चॉकलेट घेतले, 20 चॉकलेट घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी 20 चॉकलेटची खरेदी किंमत किती आहे, तर त्याला 5 चॉकलेट म्हणजे 4 रुपये लागतील त्याला. ओके, 4 रुपये दिले त्यानं, खरेदी केली तर त्याला 20 चॉकलेट भेटतील आणि विक्री जर केली त्यानं तर त्याला 5 रुपये भेटतात. 20 चॉकलेट विकायला जर खरेदी 20 चॉकलेट आपल्याला 4 रुपयात भेटतात, विक्री 5 रुपयात होते, म्हणजे त्याला किती नफा व्हायला, 1 रुपया नफा व्हायला. जेव्हा त्याने 20 चॉकलेट खरेदी केली, मग त्याला आपल्याला किती विकावं लागेल, किती 5 गुणिले आपल्याला 125 करावं लागेल. 125 गुणिले 5 करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे 20 गुणिले 125, 20 गुणिले 125 करावं लागेल. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो, 20 चॉकलेट मागतो, 1 रुपया कमवतो, हे की नाही. फायदा करून घेण्यासाठी तो किती चॉकलेट्स विकतो, तर 20 चे त्याला 20 करावं लागेल. 20 चॉकलेट घेतल्यावर त्याला 125 वेळा 20 चॉकलेट विकावं लागेल. 125 वेळा 20 चॉकलेट विकावं लागेल. 0 0 0 0 4 आणि 1 5 आणि 2 0 0 5 2. मग त्याला 2500 जर चॉकलेट त्याने खरेदी केले आणि विकले तर त्याला उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. उत्तर सोपं आहे, व्यवस्थित करायचं आहे. चला पुढचा प्रश्न घेऊन आपण. पुढचा प्रश्न क्रमांक 13. खालील आकृतींपैकी आयताकृतीपैकी कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे.
आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, कोणाचे क्षेत्रफळ जास्त आहे आणि किती जास्त आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. किती आहे, किती आहे. तर पर्याय क्रमांक आपल्याला पहिले तर इथं आयात दाखवलेली आहे 4, हे 18 आणि 10 सेंटीमीटर. दुसरा आपल्याला दाखवलेला आहे 14. चौरस आयात असतो हा, लक्षात ठेवा. इथं 14 सेंटीमीटर, इथं 14 सेंटीमीटर. इथं 12 आणि इथं 16 दिलं. इथं 17 आणि इथं 11 दिलं. तर आपल्याला विचारलं की कोणाचे क्षेत्रफळ जास्त आहे, तर आपल्याला पर्याय पण दिलेले आहेत. चौकोन सी हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे आणि हा डी आहे. एकशे 92 चौकोन बी, 196 चौकोन सी डी, 212 आणि याचा चौथ्याचा उत्तर आहे चौकोन ए बरोबर 280. जर तुम्ही पर्याय पैकी बघितलं तर तुम्ही डायरेक्ट याला उत्तर करसाल, याचा सगळ्यात जास्त दिसेल, पण आपल्याला प्रत्येकाचं उत्तर करून पाहायचं. आता याचा जर केलं आपण या दोघांचा, तर आयताचे क्षेत्रफळ आहे, आयताचे क्षेत्रफळ याचं जर सूत्र पाहिलं तुम्ही, लांबी गुणिले रुंदी हे सूत्र आहे. त्याला इंग्लिश मध्ये एल इंटू बी म्हणतो आपण. आता इथे जर एल इंटू बी पकडलं, 18 गुणिले 10 याचं क्षेत्रफळ काढलं तर 180, याचं उत्तर आलं 180. या दोघांचा गुणाकार केला तर 196 याचं क्षेत्रफळ येते. या दोघांचा गुणाकार करा, 16 गुणिले 12, 12 दोन्ही 12 हाताला 3, याचं उत्तर आलं 192 आणि याचं उत्तर आलं 187. ठीक आहे, 17 गुणिले 11. मग इथं सगळ्यात जास्त जे दिसते ते 196. आता आकृतीवर आपण गेलो तर आपल्याला ही सगळ्यात छोटी आकृती दिसते आणि उत्तर आपण ते छोट्या आकृतीचं आपण काय करतो, याला गृहीत धरतच नाही, सगळ्यात मोठी जी दिसाईल तेच करतो. तसं न करता आपल्याला प्रत्येकाचं सूत्रानुसार उत्तर काढायचं आहे. सूत्रानुसार उत्तर काढलं, या दोघांचा जे गुणाकार आहे तो सर्वात जास्त आहे, तो त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी वाला चौकोनाचे जे आहे क्षेत्रफळ ते सर्वात जास्त आहे. चला पुढचा प्रश्न घेऊन आपण. प्रश्न क्रमांक 14, 33/40 मधून काय वजा केल्यावर 11/40 मिळेल. काय वजा केल्यावर 11/40 मिळेल असा प्रश्न विचारलेला आहे. मग आपण काय करतो, हे पर्याय पहिले लिहून घेऊ. पहिले उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे, नंतर येणारे विद्यार्थी पण उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकतात. प्रश्न क्रमांक लिहायचा आणि उत्तराचा क्रमांक लिहायचा, ABCD. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.
चला पुढचा प्रश्न आपल्याला काय करायचं आता हे 33/40 मधून काय वजा करायचे काय वजा करायचे समजा आपण x वजा करू तर उत्तर आपल्याला 11/40 असं मिळायला पाहिजे. उत्तर नेहमी पद्धतशीर सिस्टमॅटिकलीच लिहायचं. आता जर आपण हे -40 वजा x इकडे नेले आणि हे इकडचं अधिकचं इकडे नेलं तर आपलं उत्तर सहज येईल. म्हणजे 33/40 वजा 11/40 बरोबर x. हे मायनसचं इकडे झालं प्लस हे अधिकचं इकडे झालं वजा. आता याचा छेद जो अक्षयमान होतो त्याची वजाबाकी आपण सहज करू शकतो. बेरीज किंवा वजाबाकी सहज करू शकतो. हे फक्त एकच वेळेस लिहायचं 33 वजा 11 33 वजा 11 22/40. पहा आपण याची सर्वांची प्रिपरेशन व्यवस्थित करून घेतो. अजूनही 10 दिवस शिल्लक आहे. तुमची व्यवस्थित प्रिपरेशन होण्यासाठी तुम्ही चॅनलला जॉईन करा. जॉईन केल्यावर तुम्हाला सेपरेट आपण प्रश्न संच आपला देत राहतो त्याच्यावर आधारित उत्तर पण सांगत असतो. ठीक आहे. तर मेंबरशिप वाल्या मुलांचा त्याचा फायदा होतो. आता या दोघाला 2-2 भाग द्या. इथं 11 येतं याला 2 भाग दिलं तर इथं 20 येतं. ठीक आहे. म्हणजे 11/40 असं उत्तर हवं होतं. 11/40 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक सॉरी 11 किती आहे तर इथं 20 आहे. 11/20 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक ए च उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण आता. एका चौरसाकार बागेची बाजू 50 मीटर आहे. बागेच्या आतल्या बाजूला चोहीकडे होतं चोहीकडे थोडं चुकीचं प्रिंट झालं. 2.5 रुंद रस्ता आहे. या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी रुपये 10 प्रति चौरस मीटर या दराने किती खर्च होईल. आपल्याला इथे 4 पर्याय ऑप्शन दिलेले आहेत. ते 4 पैकी आपल्याला उत्तर सांगायचे की कशाचं कोणतं आपलं उत्तर राहू शकते. ठीक आहे. चला तर आपल्याला काय सांगितलं एका चौरसाकार बागेची बाजू 50 आहे म्हणजे 50 पायाला 2 पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. आतल्या बाजूला चोहीकडे म्हणजे आतमधून आपल्याला काय करायचं चोहीकडे आपल्याला काय करायचं रस्ता तयार करायचा. हा याचं जे आहे हे 2.5 आहे. इकडे 2.5 आहे. मग ही उरलेली बाजू किती राहिलेली आहे
उरलेली बाजू इकडे 2.5 गेले, इकडे 2.5. पहिलेच आपण हे करतो, हे 50 आहे सगळीकडे. पन्नास 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 आहे. हे अर्धा इकडे अर्धा इकडे कटल्यामुळे हे होणार तुमचे 45 होणार. 2.5 इकडे गेले, 2.5 इकडे गेले, 2.5 म्हणजे 2.5 म्हणजे एकूण 5 आहे, म्हणजे उरले 45. म्हणजे ही बाजू 45, ही बाजू 45. आपण दोनच बाजूला लिहूया. 45 45 45 45. पहिले 50 50 होते. कारण आपण आता काय करायचं, आपण ह्या मोठ्या भागाचं क्षेत्रफळ वजा लहान भागाचं क्षेत्रफळ काढलं, त्या रस्त्याचं क्षेत्रफळ येऊन जाईल आपलं. मग रस्त्याचं क्षेत्रफळ जे पण आलं त्याला 10 न गुणलं की आपलं उत्तर येऊन जातं. मग आपण काय करतो, 50 गुणिले 50 2500 आलं. आणि हे 25 हे 45 गुणिले 45 करावं लागेल. 45 गुणिले 45 हा जर गुणाकार केला तर आपलं उत्तर येते 25 20. आता वजाबाकी करा. हे येते 75 आणि इथे 4 475. 475 हे उत्तर आलेलं आहे. याच्या रस्त्याचं क्षेत्रफळ आलेलं आहे. आता रस्त्याच्या क्षेत्रफळाला आपल्याला प्रत्येक चौरस सेंटीमीटर 10 रुपये खर्च येणार. म्हणजे हे जे उत्तर आलं त्याला 10 ने गुणलं की आपलं उत्तर येऊन जाईल. म्हणजे याला आपण जर 10 ने गुणलं तर आपल्याला इथे 4000 हे जशा तसे लिहिले, एक शून्य आपण जशाला तसा वाढवला, किंवा 475 गुणिले 10 आपलं डायरेक्ट उत्तर येईल 4750 हे उत्तर येणार. अतिशय सोपे असे उत्तर होते. 2025 चा पेपर काही जास्त अवघड नव्हता. प्रत्येक वेळेस थोडासा ह्या वेळेचा डिफिकल्ट म्हणत होते, पण जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला कोणताही पेपर अवघड जाणार नाही. तुम्हाला पैकीच्या पैकी गणितामध्ये तरी मिळतील. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. प्रश्न क्रमांक 57 56 म्हणजे 16वा नंबर. 5/22 अधिक 7/22 वजा 3/22 अधिक 9/22 वजा 1/22 सोडवल्यास प्राप्त होईल. सोडवल्यास प्राप्त होईल. हे सोडवल्यावर काय प्राप्त होईल? पर्याय क्रमांक 1 15/22, पर्याय क्रमांक 2 17/22, पर्याय क्रमांक 3 19/22 आणि पर्याय क्रमांक 4 डी म्हणजे पर्याय 13/22 19/22 असे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. चला अतिशय सोपा होता. याचा जर छेद पाहिला, इथं पण 22 इथं पण 22 इथं 22 22 22 आहे. एक वेळेस प्रश्न व्यवस्थित लिहिला का ते पाहू. हा चला ठीक आहे. तर जर छेद समान असेल तर अंश लिहायचे आपल्याला. बेरीज असेल तर बेरीज करायची, वजाबाकी असलं तर वजाबाकी. छेद एकच वेळेस लिहायचा, कारण सर्वांचा छेद समान आहे. बेरीज वजाबाकीला आपण एकच छेद देतो. आता हे जर तुम्ही पाहिलं 5 आणि 7 12 होतात. 12 मधून 3 वजा केले 9 उत्तर येते. 9 9 18 18 मधून 1 वजा केले तर उत्तर 17 येते. 17/22 उत्तर होतं याचं. 17/22 हे आपलं पर्याय क्रमांक बी चं उत्तर होतं. दोन मिनिटाचा ब्रेक घेऊत आपण. पुढचा प्रश्न लिहू. आता फक्त 4 प्रश्न झाले. ते 4 प्रश्न झाले की एवढा आपला जो 2025 चा होता ते संपून जाईल एकंदरीत. टीनाने एक स्कूटर 55,000
रुपयांना खरेदी केले, तिने केले नाही तर केली होती, तिने त्याच्या दुरुस्तीवर 3,400 खर्च केले व मैत्रिणीला 56,000 मध्ये विकले. 56,000 30,00,000 30 मध्ये विकले. विकली असा आहे, विकली. तिचा झालेला फायदा तोटा, तिचा झालेला तर म्हणजे आपल्याला तिने एक व्यवहार केलेला आहे, खरेदी केली, त्याच्यावर काही खर्च केला, नंतर विकलेली आहे. मग तिला ह्या पूर्ण एकंदरीत व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला ते काढायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 इथं होता. एक 2 मिनिटाचाच ब्रेक घेऊन हा प्रश्न मी लगेच सुरू करतो. 2 मिनिट ब्रेक. चला
ब्रेक नंतर पुन्हा आलो आपण. तर एक स्कूटर तिनं 55,000ला खरेदी केली. 55,000 आणि तिच्या दुरुस्तीवर 3,400 तिने खर्च केलेला आहे. 3,400 एकंदरीत तिने खर्च केलेला आहे. मग एकूण तिने पूर्ण खर्च किती झालेला आहे त्या गाडीवर? 58,400 खरेदी किंमत झालेली. ही खरेदी झालेली खरेदी. आणि विक्री केवढ्याला केली तिने? विक्री केली 56,030 ला केली. 56,030 ला विक्री केलेली. मग आता मला एवढं सांगा, खरेदी किंमत जास्त आहे का विक्री किंमत? तर आपली खरेदी किंमत जास्त आहे. खरेदी किंमत जेव्हा जास्त असते तेव्हा तोटा असतो. खरेदी किंमत जास्त असला तोटा असतो. मग तोटाचा सूत्र लिहायचं. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री. खरेदी वजा विक्री लिहायचं. खरेदी वजा विक्री. खरेदी 58,400, विक्री 56,030, वजाबाकी केली जात नाही. तिथं 3 घेतले, इथे 7 आले, इथं 3 आले, इथं 2 आले, 0. मग 2,370 रुपये आपला तोटा झालेला. 2,370 हा पर्याय क्रमांक बी चा ऑप्शन आपल्याला आहे. मिळून झाले. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला 2,370 आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. अतिशय सोपा असा प्रश्न होता. घड्याळात संध्याकाळचे 6 वाजता वाजताना तास व मिनिट काट्यांमधील कोण? घड्याळात 6 वाजले तर आपल्याला तास काटा आणि मिनिट काटा याच्यातील कोण विचारला होता? पर्याय दिले होते आपल्याला. लघु कोण, काटकोन, विशाल कोण, सरळ कोण. याच्यातलं आपल्याला उत्तर काढायचं होतं. तर मग आपण जर पाहिलं 6 वाजले, इथं 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. तर इथे हे तासाचा काटा इकडे आणि मिनिटाचा काटा इथे असतो. आता माझी आकृती तर व्यवस्थित येणार नाही, पण हे काय होईल, आपल्याला एक सरळ रेषा आपल्याला भेटून जाईल. आपल्याला सरळ रेषा भेटून जाईल. सरळ रेषा म्हणजे सरळ कोन. 180 मापाचा हा कोन असतो. ठीक आहे, अर्धगोल म्हणतो त्याला आपण. तर इथे आपल्याला सरळ कोन पर्याय क्रमांक डी चे उत्तर राहणार आहे. लघु कोण काय राहतो पहा. 3 वाजता असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो यावर्षी. जर 3 वाजले घड्याळीमध्ये तर कितीचा कोण तयार होईल? ह्या वेळेचा असा प्रश्न मला वाटतं एकंदरीत राहू शकतो. एक तर 3 वाजता विचारतील, नाही तर 9 वाजता विचारतील. तर इथे आपल्याला काटकोन तयार होतो. 2 वाजता जर विचारलं तर इथं लघुकोन तयार होतो. 4 वाजता विचारलं बरोबर पेक्षा जास्त विशाल कोन तयार होतो. 5 वाजता म्हणलं विशाल कोन तयार होतो. तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तर द्यायचे आहे. पुढचा प्रश्न, 2 प्रश्न राहिले ते घेऊ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करत जा. पहा इथं स्तंभालेख दिलेला आहे. स्तंभालेखावर एक प्रश्न येणारच आहे. पी, क्यू, आर आणि एस यांनी सोडविलेल्या
प्रश्नांची संख्या स्तंभ लेखाच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. त्याच्यानंतर प्रश्न दिलेला आहे त्यांनी. पहिले स्तंभलेख काढूत आपण. इथे 2, इथे 4 दिलेले आहे त्यांनी. हे 4 आहे. इथे 6, 8 आणि इथे 10 दिलेले आहे. दुसरा जो स्तंभ आहे तो 6 वर दर्शवलेला आहे त्यांनी. त्याच्यानंतर 10 वर दर्शवलेला आहे त्यांनी. त्याच्यानंतर त्यांनी 8 वर दर्शवलेला आहे. इथं नाव दिलेलं आहे पी, इथं क्यू, इथं आर आणि इथं एस दिलेला आहे. आणि पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 पण दिले. 4, 2, 16. स्तंभलेखाच्या आधारे हे शोधा की काय शोधायचं आपल्याला. क्यू आणि आर ने मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या पी आणि एस यांनी सोडवलेल्या एकूण प्रश्नांपेक्षा किती जास्त आहे. किती जास्त आहे. आता आपल्याला काढायचं क्यू आणि आर ने किती केले पहा. क्यू न 6 प्रश्न सोडवले. आर ने किती सोडवले. आर ने 10 सोडवले. मग हे झाले 16. सोडवलेल्या प्रश्नांची संख्या पी आणि एस. पी ची संख्या आहे, पी आणि एस ची जर संख्या पाहिली, पी ची संख्या आहे 4 आणि एस ची संख्या आहे 8. 4 अधिक 8 हे झाले 12. तर कितीने जास्त आहे. किती प्रश्नाने जास्त आहे असा प्रश्न विचारला. म्हणजे या दोघातली जर तफावत काढली, वजाबाकी केली तर हे 4 उत्तर येईल. हे 4 ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 1 चं उत्तर आहे. अतिशय सोपे असा प्रश्न आणि त्याचं उत्तर होतं. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटचा 60वा म्हणजे 20वा प्रश्न आहे. नवोदयच्या पेपरमध्ये तुम्हाला 41 ते 60 मधले प्रश्न हे राहतात. चला सायकलच्या चाकात एकूण 24 तार आहे. दोन
लगतच्या तारांमध्ये कोण किती? कोण किती? अतिशय सोपा असा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक ए, पर्याय क्रमांक ए बी, पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक डी दिले. 10, 15, 24 आणि 30 अंश. आपल्याला याचं उत्तर करायचं होतं. याचं उत्तर पहा. आपल्याला माहित आहे एक पूर्ण चाक म्हणजे पूर्ण गोल. पूर्ण गोलामध्ये एकूण 360 अंशाचा माप तयार होतो. हा किती अंशाचा होतो? 360. मग त्याला असं 24 न विभागला आहे ना, इकडे इकडे केले 24 आपण तारा केली म्हणजे 24 कोण तयार होतात आपले. आता हे समान मापाचे राहणार. माझं काही एकदम पद्धतशीर येणार नाही, पण हे समान अंतरावर येते सगळे. ठीक आहे, 24 आहे. मग आपल्याला काय करायचे? 360 घ्यायचे, त्याला 24 न भागाकार द्यायचा. तर 24 न भागाकार दिला, याला याचे अर्धे केले 12 आले, याचे अर्धा केले 18 आले आणि एक शून्य. अजून याचे अर्धे केले 6 आले, याचे अर्धे केले आपण 90 आले, याचे अर्धे केले 3 आले, याचे अर्धे केले 45 आले. 45 ला 3 न भागितलं तर उत्तर येते आपलं 15. 15 हे उत्तर पर्याय क्रमांक बी चं आपल्याला उत्तर राहणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे अतिशय पहा, नवोदयच्या गणिताचा जे पण भाग असेल मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगेन. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, आपले येणारे व्हिडिओ पण पाहत जा आणि काही शंका असेल तरी कमेंट बॉक्समध्ये टाकत जा. आता त्याला एवढंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.